नांदेडमध्ये नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार। देशभरात गाजत असल्याने परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणाच्या नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचा संताप उसळला असून विद्यार्थी कृती समितीच्या वतीने दिनांक 20 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर भव्यतर्फे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात विद्यार्थी, पालक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनाच्या केंद्र सरकार, NTA आणि संबंधित यंत्रणा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि NTAचे महासंचालक अभिषेक सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करत यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। नेट पेपर फुटी प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी करावी, दोषीवर कठोर कारवाई करावी व आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी संघटनेतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे सुनील पाटील कदम, मुतजीब देशमुख, तुषार देशमुख, प्रबोध चिते, मोहब्बत जाहेद, कैलास वाघमारे, अंकुश सावते, उसामा खतीम, फरहान देशमुख, अजहर शेख यांच्यासह विद्यार्थी, पालक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी सरकार जवाब दो, जवाब दो, जवाब दो। मोदी सरकार जवाब नहीं सहेंगे, पेपर लीक नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। NTA हो, धर्म प्रधान गद्दी छोड़ो, गद्दी छोड़ो, गद्दी छोड़ो। धर्म प्रधान गद्दी छोड़ो, गद्दी छोड़ो, गद्दी छोड़ो। इस केंद्र सरकार पे, इस शासन पे, अरे उस शासन पे, ट्विटर लेके, अरे सोशल मीडिया लेके, फेसबुक लेके, अरे अल्लाह बोल, बोल मेरे भाई ना, अरे विद्यार्थी बोल, अरे इस मोटे गांव पे, इस नीट लीक पे, केंद्र सरकार पे, अरे राज्य सरकार पे। नांदेड जिल्हा विद्यार्थी कृती समितीच्या वतीने सर्व समविचारी संघटनांच्या वतीने जो देशातील सर्वात मोठा शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा लांछनास्पद प्रकार वैद्यकीय पूर्वपरीक्षा जी नीट याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आणि याची पाळंमुळं नांदेडातून सुरू झाली। आज घडीला 5 राज्यात याचे लोन पसरले आहे। फक्त मोठे गावकर नाहीये तर इतर क्लासेसची सुद्धा चौकशी करण्यात यावी। इतर खाजगी क्लासेसचा सुद्धा मोठे गावकरांचा जो टॉपर आहे तोच इतर टॉपर खाजगी क्लासेसवाल्यांच्या सुद्धा फ्लेक्सवर झळकत होता। त्यामुळे हा सोहळा मेरिटचा नाही, हा मृत्यूचा सोहळा या खाजगी क्लासेसवाल्यांनी बनवलाय। त्यामुळे शिक्षकी वेशात वावरणाऱ्या नराधमांना कठोरातले कठोर शासन झाले पाहिजे। आतापर्यंत 2019 ते 2026 पर्यंत ही नीटची पेपर फुटीची मालिका होती, फक्त 26 पर्यंत नव्हती। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून धोरणात्मक पदावरून तात्काळ पायउतार व्हावं आणि यापुढे भविष्यात पेपर फुटीची मालिका ही महाराष्ट्रात अनेक वेळा घडली, आता देशातही घडली। त्यामुळे इथला सखोल तपास हा सगळा अहवाल जनतेसमोर, सामान्य जनतेसमोर आला पाहिजे। नाहीतर मागील वेळीसारखा हा अहवाल गुलदस्त्यात राहू नये, तेव्हाच इथल्या सामान्य जनतेचा, प्रत्येक नागरिकाचा विश्वास दृढ होईल। नाहीतर इथली शिक्षण व्यवस्था, इथलं सरकार स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या हुकुमशहापुढे या सामान्य जनतेवर खूप मोठा अन्याय करत आहेत, हा अर्थ स्पष्ट होईल। आणि दुसरी बाब, सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब ही की या जर सर्व गुन्हेगारांना यांची चौकशी आणती, गुन्हा सिद्ध होऊ नये, यांना जर पाठीशी घातलं तर सरकार समर्थक, सरकार पुरस्कृत हे गुन्हेगार आहेत हे सिद्ध होईल। विद्यार्थी कृती समितीच्या वतीने, सर्व विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विद्यार्थी संघटनेतर्फे आज विविध मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आलं। या धरणे आंदोलनाच्या मुख्य मागण्या अशा की जी नीट पेपर फुटी ही 2026चीच नाही, अगोदरच्याही जे नीट पेपर फुटी झालेल्या आहेत त्या सर्व पेपर फुटीची एक SITची कमिटी हे करून, गठीत करून त्यांनी सर्वांनी, शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन या जे दोषी आहेत त्या सर्वांवर कडक शासन करावं। या नीट पेपर फुटीच्या पायामुळाशी एकच मोठे गावकर हा नाही नसून सर्व कोचिंग क्लासेस जर या भारतातील बाहुबली आहेत, कोटा पॅटर्न असेल, आलन असेल, सर्व क्लास याची चौकशी ही CBIने चांगल्या मार्फत करावी। नुसतेच फक्त पालकांच्या मागे न लागता या प्रकरणाची सखोल आणि चांगल्या प्रकारे चौकशी व्हावी। याच्यामध्ये भरपूर गोड बंगाल आहे।
खूप याच्यामध्ये माझा तर असा आरोप आहे, सत्ताधारी आणि विरोधकाची सुद्धा चांगली मोठी राजकीय मंडळीचा सुद्धा हस्तक्षेप आहे. याच्यात विरोधी असो की सत्ताधारी असो, हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा. त्यामुळे सांगतो, आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतो सरकारला की तुमचा असो आमचा, त्याची गय न करता माझा तर किंवा या विद्यार्थी कृती समितीचा एक आरोप असा आहे किंवा मागणी म्हणा तुम्ही, जशी एका बलात्काराला शिक्षा अपेक्षित आहे आपल्या भारतीय संविधानात किंवा भारतीय मनांच्या लोकांमध्ये, तशीच या नीट पेपर फुटीत जे आयुष्य बर्बाद झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या, तशी जशी बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा अपेक्षित असते, तशीच यांना एकतर फाशीची शिक्षा द्यावी किंवा चौकात आणून त्यांना इन्काउंटर करावा. आणि हे जे मोदी सरकार आहे त्यांना एक आव्हान आहे, खरंच यांच्या अनधिकृत बांधकामावर तुम्ही बुलडोजर चालवणार का? एवढीच विद्यार्थी कृती समितीच्या मागणी आहे. आणि आपल्या चॅनल मार्फत एक नम्र आवाहन करतो पालकांना, तुम्हीही या आंदोलनातून एक शिक घ्या तुम्ही किंवा समज घ्या. यांच्यानंतर तुम्ही अशा या फावल्या कोचिंग क्लासेसच्या नादात न पडता आपल्या विद्यार्थ्यांना घरीच शिक्षण द्या.